आकाशवाणी पुणे. दीपा भंडारे सादर करत आहे विशेष बातमीपत्र कोरोना महाराष्ट्र. ठळक बातम्या. बरे झालेल्या रुग्णांची संख्या कालही नवबाधितांपेक्षा दुप्पट. पुणे विभागातल्या रुग्णालयातून ऑक्सिजनची मागणी घटली. सदोष कोरोना चाचणी किट पुरवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा. लसीच्या चाचणीत वर्ध्यातल्या 3 शिक्षकांचा स्वेच्छेनं सहभाग. कोकण कड्यालगतचं कुमशेत पर्यटक बंदी करून राहिलं कोरोनामुक्त. आणि परतीच्या धोधो पावसात लोणावळ्याच्या भुशी डॅम पर्यटनासाठी खुला. आता सविस्तर बातम्या. राज्यात दिवसभरात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कालही नव्या कोरोनाबाधितांपेक्षा दुप्पट होती. दैनंदिन मृत्यूसंख्याही लक्षणीयरीत्या घटली आहे. काल 19,517 रुग्ण बरे झाले तर 10,552 नवे कोरोनाबाधित आढळले. सप्टेंबरमध्ये रोज जवळपास 300 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद होत होती. ही संख्या आता 150च्या आसपास आली आहे. राज्यातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण काल 84.71% होतं तर मृत्यूदर 2.63% नोंदवला गेला. आगामी 2 ते 3 महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ द्यायची नसेल तर आरोग्यविषयक मूलभूत सोयीसुविधा मजबूत करतानाच जनजागृतीवर अधिक भर द्यावा लागणार असून त्यादृष्टीनं स्थानिक प्रशासनानं पावलं उचलण्यास प्रारंभ केल्याची माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी काल वार्ताहर परिषदेत दिली. राज्य शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला कालपासून प्रारंभ झाला असून या टप्प्यात विभागातील विविध घटकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यात जनजागृती अभियान राबवलं जाणार असल्याचं ते म्हणाले. याशिवाय पुण्याचा निर्धार कोरोना हद्दपार ही विशेष मोहीम केवळ पुण्यासाठी अंमलात आणली जाणार असून त्यात 15हून अधिक स्वयंसेवी संस्थांना सहभागी करून घेतलं जाणार आहे. त्याचबरोबर स्थानिक लोकप्रतिनिधींनाही या टप्प्यात सहभागी करून घेतलं जाणार असल्याचं राव म्हणाले. कोरोनाबाधितांची संख्या घटते आहे. गंभीर रुग्णांची संख्याही घटली. मृत्यूदरही कमी होतो आहे. त्यामुळेच पुणे विभागातल्या रुग्णालयातून ऑक्सिजनची मागणीही घटली आहे. अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून. सप्टेंबर महिन्यात पुणे विभागात सुमारे 350 मेट्रिक टन एवढ्या ऑक्सिजनची मागणी होती. ही मागणी वाढण्याच्या शक्यतेने रायगड जिल्ह्यातील ऑक्सिजन उत्पादक कंपनीशी संपर्क साधून तिथून टँकरद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची तयारीही करण्यात आली होती. पण आता बाधितांची संख्या घटल्यानं व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवरील रुग्णसंख्याही घटली. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी 286 मेट्रिक टनावर आली आहे. ऑक्सिजनची सर्वाधिक मागणी पुणे जिल्ह्यात 230 मेट्रिक टन इतकी होती. पण आता ऑक्सिजनवरील रुग्णसंख्या 3,500 वरून 2,600 पर्यंत खाली आली आहे. गंभीर रुग्णांची संख्या 950 वरून 856 पर्यंत खाली आली आहे. त्यामुळे शहर आणि जिल्ह्यातील ऑक्सिजनची मागणी घटली आणि 180 मेट्रिक टनावर आली आहे. सातारा जिल्ह्यात ऑक्सिजनची मागणी 30 वरून 18, सांगलीतील 26 वरून 22 आणि कोल्हापुरात 48 वरून 38 मेट्रिक टन इतकी कमी झाली. पण सोलापुरातली ऑक्सिजनची मागणी सप्टेंबर एवढीच 28 मेट्रिक टन इतकी आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरू, पुणे. कोरोना विषाणू चाचणीसाठी जालन्यासह राज्यातल्या काही आरटीपीसीआर प्रयोगशाळांमध्ये पुरवठा करण्यात आलेल्या सदोष किट्सचा वापर तातडीनं थांबवण्यात आला आहे. सदोष किट्स पुरवठ्याबाबत चौकशीसाठी समिती गठीत करून दोषींवर योग्य कारवाई केली जाईल अशी माहिती वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी काल जालना इथं वार्ताहरांशी बोलताना दिली. जिल्ह्यात इथं वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय ही शासनाची संकल्पना असून त्यानुसार जालन्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी जागेची निश्चिती करून तातडीनं प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिल्याचं देशमुख यांनी यावेळी सांगितलं. कोरोना काळात राज्यातल्या शिक्षकांनी मोलाची भूमिका बजावली आहे. वर्ध्यातही गुरुजींनी मजुरांची राहण्याची व्यवस्था करण्यासोबतच प्रशासनानं सोपवलेली जबाबदारी समर्थपणे पेलली. आता कोरोना लसीकरणाच्या प्रायोगिक चाचणीमध्येही 3 शिक्षकांनी पुढाकार घेऊन स्वतःवर लसीकरण करून घेत सामाजिक कर्तव्य बजावलं आहे. ऐकुयात अधिक माहिती. कोविड-19 आजार होऊ नये म्हणून जगभरात संशोधन सुरू असून भारतात सुद्धा लस प्रायोगिक तत्वावर देणं सुरू आहे. भारतात 3ऱ्या टप्प्यामध्ये एकूण 1,600 व्यक्तींवर लसीचा काय प्रभाव होत आहे याचा अभ्यास सुरू आहे. भारतात 18 केंद्रांवर प्रायोगिक चाचणी घेतली जात आहे.
या 18 केंद्रांमध्ये सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयाचा समावेश असून तिथं संशोधन सुरू आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेतर्फे या अभ्यासाची देखरेख केली जात आहे. सेवाग्राममध्ये लसीकरण चाचणी प्रायोगिक तत्वावर सुरू झाल्याचं कळल्यावर राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या 3 पदाधिकाऱ्यांनी प्रयोगशाळा संचालकांना विनंती करत चाचणीची तयारी दर्शवली. ती मान्य झाली. त्यानंतर या 3ही शिक्षकांनी विविध चाचण्या पूर्ण करून लसीकरण करून घेतलं. या प्रयोगात स्वेच्छेनं सहभागी होण्याची संधी मोलाची असल्याची भावना त्यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली. आकाशवाणी बातम्यांसाठी वर्ध्याहून आनंद इंगोले यांच्यासह मंजुषा गायधनी, पुणे. हे विशेष बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. मार्च महिन्यात राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार सुरू झाला. या विषाणूनं अनेक नागरिकांचा बळी घेतला. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील कुमशेत हे गाव याला अपवाद ठरलं. 300 ते 400 उंबरठा असलेलं हे आदिवासी गाव कोरोनापासून मुक्त राहिलं आहे. कोकणकड्याच्या बाजूला आणि सह्याद्रीच्या कुशीतील कुमशेतमधील आदिवासी बांधवांनी कोकणकड्याचे पर्यटक बंद केले. गावाच्या गेटला कुलूप लावलं ते आतापर्यंत. नवीन माणसाला गावात प्रवेश बंद करण्यात आला आहे. राज्यात पर्यटन सुरू झालं, मात्र अजूनही या आदिवासी बांधवांनी गावात येण्यास पर्यटकांना बंदी केली असून त्यामुळे आजपर्यंत हे आदिवासी कोरोनापासून दूर आहेत. याबाबत सांगताहेत कुमशेतचे सरपंच सयाजी अस्वले. आमचं मौजे कुमशेत गाव जवळजवळ 30 सप्टेंबर पर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन होतं. इथं गावाच्या येशीचं जे काही गेट आहे ते गेट पूर्णपणे बंद होतं. आमचं गाव हे पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी बाहेरून खूप पर्यटक या ठिकाणी येतात दरवर्षी. परंतु आम्ही 22 मार्च जो लॉकडाऊन झाला तेव्हापासून आजपर्यंत गावात एकही पर्यटक येऊ दिला नाही आणि त्याच्यामुळं आमचं गाव हे 100% कोरोनामुक्त आहे. धुळे शहरातील जुन्या जिल्हा रुग्णालयात वर्षभरापासून धूळ खात पडलेले सिटी स्कॅन मशीन अखेर सुरू करण्यात आलं आहे. जिल्ह्याचे संपर्क मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते या मशीनचं काल उद्घाटन करण्यात आलं. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून हाफकिन्स संस्थेतून 2 कोटी 71 लाख रुपये खर्च करून जुन्या जिल्हा रुग्णालयात हे सिटी स्कॅन मशीन बसवण्यात आलं होतं. मात्र हे यंत्र हाताळण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ आणि इतर तांत्रिक अडचणी असल्यानं त्याचा वापर होत नव्हता. आता ते सुरू झाल्यानं कोविड रुग्णांची मोफत तपासणी होऊ शकेल. पावसाळा सुरू झाला की मुंबई पुणेकरांची पावलं लोणावळ्याकडे वळतात. पण कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधामुळे यंदा पावसाळी पर्यटन काही लोकांच्या नशिबात नव्हतं. पण आता परतीचा पाऊस नेहमीपेक्षा जरा जास्तच बरसतो आहे आणि काही अंशी निर्बंधही उठवले आहेत. त्यामुळे नियम पाळून पर्यटनाचा आनंद लुटण्याची संधी आहे. अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून. लोणावळ्याचा पिकनिक स्पॉट असलेला भुशी डॅम आता पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. भुशी डॅम आणि परिसरातील इतर धरणं देखील आता पर्यटकांसाठी खुली करण्यात आली असल्याचा आदेश पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांना जी बंदी घालण्यात आली होती ती आता उठवण्यात आली आहे. भुशी डॅम पुणे आणि मुंबई या 2 शहरांच्या मध्यावर आहे. त्यामुळे पावसाळ्यात या परिसरात नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. यंदाचा पावसाळा मात्र पर्यटकाविना गेला. आता मात्र हा परिसर पर्यटकांसाठी खुला झाला आहे. पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या इतर लहान मोठ्या उद्योगधंद्यांवर कोरोना टाळेबंदीच्या काळात मोठा परिणाम झाला होता. आता मात्र या निर्णयामुळे आणि सुदैवानं परतीचा पाऊसही चांगलाच बरसत असल्यानं त्यांनाही दिलासा मिळाला आहे. अर्थात पर्यटनाला परवानगी असली तरी कोरोना संकट अजून संपलेलं नाही. त्यामुळे पर्यटकांनी नियम पाळतच पर्यटनाचा आनंद घ्यावा असं आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बरे झालेल्या रुग्णांची संख्या कालही नवबाधितांपेक्षा दुप्पट. पुणे विभागातल्या रुग्णालयातून ऑक्सिजनची मागणी घटली. सदोष कोरोना चाचणी किट पुरवणाऱ्यांवर कारवाईचा इशारा. लसीच्या चाचणीत वर्ध्यातल्या 3 शिक्षकांचा स्वेच्छेनं सहभाग. कोकण कड्यालगतचं कुमशेत पर्यटक बंदी करून राहिलं कोरोनामुक्त. आणि परतीच्या धोधो पावसात लोणावळ्याच्या भुशी डॅम पर्यटनासाठी खुला. याबरोबरच कोरोना महाराष्ट्र हे विशेष बातमीपत्र संपलं. तुम्ही मात्र कोरोनाला रोखण्यासाठीच्या सर्व नियमांचं पालन अवश्य करा. मास्क वापरा, सुरक्षित शारीरिक अंतर राखा, हात चेहरा स्वच्छ ठेवा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.